हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचे. आपण 9वा दिवस आपला आज 9वा अध्याय बघणार, ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. म्हणजे कसं आहे ना, हे आपण कृष्णाने इथे ना ह्याला राजविद्या का म्हणतात, ते पहिल्या श्लोकातच ते सगळं समजणार आपल्याला, की गुह्य असं म्हणजे गूढ, रहस्यमय, जे सगळ्यांना सांगत नाही असं गुह्य असं ज्ञान आपल्याला ह्या अध्यायात कृष्णाने दिलेलं आहे. आणि ते सर्व ह्याच राजयोग आहे, म्हणजे ज्ञानांचा राजा आहे तो. ठीक आहे, आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. आपल्या नामानिष्ठ प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजींना प्रणाम करते आणि ज्यांनी मला गीता शिकवली त्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. आणि आपण आपला क्लास सुरू करूया. तर 9व्या अध्यायापर्यंत आलो आपण, म्हणजे आपला गीतेचा अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. बघा, हा राजगुह्य योग आहे, म्हणजे परम गुह्य ज्ञान आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. बघा, वाचा माताजी. हरे कृष्ण. 9.1 श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधी मस्तर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्यांच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हरे कृष्ण. तर बघा, कृष्ण इथं काय सांगतात, तर काल अक्षर ब्रह्मयोग बघितला, म्हणजे जे ज्ञान कधी क्षय होत नाही, जे सनातन असं चिरंतन टिकणारं ज्ञान आहे. तसंच हे पण त्याच्या थोडस पुढचं आणि गहिर हे ना श्रीकृष्ण त्यांच्या जगाची आपल्याला माहिती देत आहेत. म्हणजे स्वतःबद्दल आणि आणि माहिती सांगतायत, कोण आहेत ते, कुठे राहतात ते, तत्वतः सगळी तत्वतः आपल्या शंका दूर होतात जेव्हा आपण हा 9वा अध्याय शिकतो. कसं ते सगळ्या जगात मध्ये अणु पर्यंत सामावलेले आहेत ना, ते कसे सामावलेत वगैरे असं सगळं आपण ह्या अध्यायात बघणार. मग आता इथे काय म्हणतायत बघा, की अर्जुनाला ते हे ज्ञान का देतायत हे पहिल्या वाक्यात सांगितलंय. तर ना
अर्जुन कृष्णांचा मत्सर करत नाही. हा, म्हणून ते म्हणजे अर्जुन कृष्णांना स्वतःचा सखा मानतो. म्हणजे आपण पण कृष्णांविषयी जर का द्वेष ठेवला आणि गीता किंवा भक्ती मार्गावर चालत असलो तर ते व्यर्थ आहे, ते शक्य होणार नाही. आपली नाती ही प्रेमाची हवीत. हा, मग म्हणजे त्यांनी तिथे क्लिअर सांगितलंय की तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचं पण ज्ञान देणार आहे. हा, ही गीता आहे ना, ही आपल्याला कोरडं तत्वज्ञान सांगत नाही. नाही तर तुम्ही म्हणजे वेगळं कधी तात्विक काय ऐकाल ना तर त्या फक्त तात्विक लेवलच्याच असतात, अशा अवघड अवघड शब्दांच्या चर्चा. पण हे तसं नाही, हे नुसते अवघड शब्दांच्या चर्चा नाहीत, तर ते अनुभूतीचं पण ज्ञान आहे, जे तुम्ही अनुभवू शकता स्वतः. हा, आणि जे जाणल्याने हे जेव्हा आपण गीतेचं जेव्हा जाणतो, कृष्ण कोण, काय आहे आपला त्यांचा संबंध, तेव्हा आपण ह्या ज्या भौतिक अस्तित्वातली दुःख आहेत ना, त्यातनं आपण मुक्ती मिळवतो. हम्म, शांती मंत्रात सांगितलं होतं की नाही त्यांनी, तसंच. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड, वाचा म्हणते. हरे कृष्ण. 9.2 सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यात अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. आता बघा, हे ज्ञान किती गहिरं आणि आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे, अगदी जवळून. आपलं कसं असतं ना, आपण खूप प्रकारचं शिक्षण घेतो. किती किती विषय शिकतो आपण, आवड म्हणून शिकतो, अभ्यासक्रम म्हणून शिकतो. पण गीता आपण शिकायला हवी. का माहितीये? तर गीता हे जीवनाचं पुस्तक आहे. मनुष्य जीवन का मिळतं वगैरे अशा प्रश्नांसाठी. त्यामुळे ना, ते आपण पहिलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. गीता शिकणं हे मनुष्य जन्मातलं पहिलं कर्तव्य आहे. त्याशिवाय कसे जोडले जाऊ आपण कृष्णांबरोबर आणि मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही. हां, मग आता इकडे बघा, अ, श्रेष्ठतम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे की तुम्ही गीतेचं ज्ञान मिळवणं. हां, मग आणि मी तर म्हणेन प्रभुपाद स्वामींनी ते आपल्यासाठी खरंच खूप सोपं करून ठेवलं. हं. तर आता इथे बघा, हे ज्ञान कसं आहे, तर गोपनीय आहे. म्हणजे असं सहजासहजी मिळणार नाही, असं गुप्त असं आहे. आधी त्याच्यासाठी ना, हे तुम्हाला आपण पण बघितलं, गीता नुसती शिकून उपयोग नाही. तुम्हाला गुरूंकडून शिकावी लागणार. तर त्यातले गहिरे-गहिरे असे जे भाव आहेत ना, ते आपल्याला गुरु अगदी योग्य प्रकारे सांगणार. त्यामुळे हे गोपनीय आहे आणि हे ज्ञानांचा राजा आहे. आत्ताच म्हटलं तसं खूप विषय शिकू, पण हा ज्ञानांचा राजा आहे. हं. आता गीता म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरांनी गीतेवरची हे लिहिलं, म्हणजे गीता सोप्या शब्दात सांगायला तिचं नाव आधी होतं भावार्थ दीपिका होतं ना ज्ञानेश्वरीचं नाव, पण नंतर ज्ञानेश्वरी झालं. कारण ते ज्ञानांमध्ये अत्यंत उच्च असं ज्ञान आहे, एक नंबरचं. हं. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन. मी आता म्हटलं कोरडे नाहीये. तुम्ही गीता आपण कितीतरी इस्कॉनमध्ये हे जे क्लास करतात ना, ह्यांचे स्वतःचे तुम्ही अनुभव कधी ऐकू शकता. कधी मंदिरात गेलात तर ऐका. की हे अनुभवजन्य म्हणजे तुम्ही त्या मार्गावर चालाल तर आपोआप तुम्हाला आपल्याला ते अनुभव येतात. हरिनाम जप कसा फरक पडतो आपल्या जीवनात. किती जवळचं म्हणजे सगळंच कृष्णांशी आपण कसे जोडलो जातो. छोट्या-छोट्या सेवा करायची इच्छा असली तर ते सगळे आपोआप व्यवस्थित होत जातात आणि आपल्या मनात असतं आपण करू पण शकतो असं. आणि त्यामुळे ती धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आहे म्हणजे शाश्वत आहे. आणि हे शेवटचं आहे ना, लक्षात ठेवा, हे आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. इथं कोणी तुम्हाला दिवसन-रात्र फक्त पाण्यावर राहा, असं नाही सांगितलं. आत्मक्लेशावर बेस्ड म्हणजे थांबा, अ, काय असतं, काय म्हणू मी, आत्मक्लेशावर म्हणजे पाया आपला जो आहे ना गीतेचा किंवा हा भागवत धर्म आहे आपला.
कुठला आपण भागवत धर्माची भगवी ध्वजा घेऊन वारकरी जात असतात बघा. तर हे भागवत धर्म आहे. तर हा जो आहे ना, हा आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. त्यात तुम्ही आत्मक्लेश नाही करायचा आहे. शरीराला जेव्हा तुम्ही ना, पुढे आपण अध्याय बघू तो, त्यात सांगितलेलं आहे, की तुम्ही शरीराला ना उपवास करताना वगैरे, म्हणजे उपोषण वगैरे करणं, मी उपवाशी राहणार, तू मला हे दे, नाहीतर ते दे, नाहीतर मी काय खाणार नाही, हे कधीही करायचं नाही. कारण आपल्याला काही अधिकार नसतो, की असं चुकीचं वागण्याचा. म्हणजे हृदयात आपले परमात्मा असतात. त्यांना पण हा नाहक त्रास देत असतो आपण. हां, तर हे खूप चुकीचं असतं. मग हे असे क्लेशाचे मार्ग असतात ना, तसे काही-काही तुम्हाला दिसतील पण, हे असं-असं अवघड करा, मग ते मिळणार, तसं-तसं अवघड करा, मग ते काहीतरी मिळणार. असा गीतेचा मार्ग नाही. आपला भागवत धर्म आहे ना, हे ज्ञान आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. काय कर हरिनाम जप, कीर्तन करा, श्रवण भक्ती करा. म्हणजे त्यांच्या कथा ऐका. ऐकाल तर सांगायचा पण आनंद घ्या. काय तुम्हाला त्यांची चित्र कुठलीही कला जी येत असेल, त्या प्रकारे कृष्णांची सेवा करा. म्हणजे चित्र काढा. काय असं आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. घ्या माताजी. आणि तुम्ही जसं गीता शिकता ना, तसं तुम्ही तुमचं तुम्ही टॅली करत राहा. हे आपण शिकतोय ते कसं म्हणजे जोडून घ्याच आयुष्याला, आणि दुसरं सांगतात ते कसं आहे हे पण बघा. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे तेवढी विचारशक्ती आपल्याला असते. वाचा माताजी. हरे कृष्ण. 9.3. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हां, आता ना हे बघा, हा जरा तात्विक भाग आहे. म्हणजे ह्यात फक्त तात्विक चर्चा आहे. हा श्लोक जास्त आहेत. जनरली किड्सना श्लोक कमी आहेत. गोष्टींच्या आणि स्लाईडच्या रूपात असतात. पण ह्या अध्यायात त्या गरजेचे आहेत. हे सगळे श्लोक तुम्ही ॲज अ श्लोक नंबर प्रमाणे लक्षात ठेवा थोडे, की किती सोप्या भाषेत आणि स्पष्ट. ही काही कोर्टातली भाषा नव्हे आमची, की ह्याच्यात फाटे फुटणारी. क्लिअर कट आहे बघा हे सगळं. हां, इथे फाटे नाही फुटलेले. तर आता इथे काय सांगितले, की बघा, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही ना, म्हणजे आता कृष्ण काय म्हणाले, अर्जुनाला मी हे का सांगतोय, तो निर्मत्सर आहे. म्हणजे कृष्णांविषयी त्याला मत्सर नाही. तो कृष्णांवर जळत नाहीये, की बाबा हा किती छान दिसतात, बाबा ह्यांची तर द्वारका सोन्याची, असं नाही. त्यांची प्रेमाभक्ती आहे सगळी. हं. मग त्यामुळे ना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा आहे ना, त्यांनाच कृष्ण प्राप्त होणार. ज्यांचं ह्याच्यावर श्रद्धा नाही, म्हणजे असं असतं ना एक भाव, कुठं आहे बघतोस तो कृष्ण वगैरे, अशी जर का तुमची भावना असेल ना, नम्रता नसेल, तर कृष्ण नाही भेटणार. त्यांना काही गरज नाही आपल्याकडे यायची. हां, म्हणून या भौतिक जगामध्ये ना, मग ज्यांना त्या म्हणजे आपण बघितलं ते 4 लोक जे कृष्णांकडे जातात आणि ते 4 लोक जे कृष्णांकडे कधीही जात नाहीत. मग तुम्ही जर का स्वतःला त्या 4 लोकांमध्ये बघत असाल, जे कधीही कृष्णांकडे जात नाहीत, तर त्यांचं काय, कृष्ण काय त्यांचा बदला घेतात का? बिलकुल नाही. ते त्यांच्या कर्मांप्रमाणे फक्त जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले असतात. पुन्हा-पुन्हा इथंच जन्म, मग जे शरीर पुढचं आपल्या कर्माने आपल्यासाठी तयार होतं, पुन्हा मग तिकडे जायचं, पुन्हा तिकडून पुढे असं. हं. घ्या माताजी. त्यामुळे कृष्णांसाठी ह्या भक्ती मार्गात तुमचं श्रद्धा हवी देवावर, म्हणजे कृष्णांवर. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि तुम्ही छोट्या-छोट्या जरी लीला वाचलात ना आपल्या संतांच्या वगैरे चरित्र, त्यात तुम्हाला हे सगळ्याचे हे सापडत जातील, किती त्यांनी प्रेम केलं आणि कृष्णाने पण त्यांना दिलं. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्ण. हां, हे बघा हां, हे कसं आहे माहिती आहे, इकडे जी कृष्ण काय म्हणतायत, ह्या अव्यक्त रूपाद्वारे ना मी सगळं, म्हणजे आता पण पुढे पण आहे आता हे सगळं असंच, महाविष्णूंच्या एका श्वासातून करोडो ब्रह्मांड बाहेर येतात. त्यांच्या आतून आली आहेत. म्हणजे सगळ्यामध्ये ते आहेतच ना, तिथूनच तर आपला उगम आहे. ओके. त्यामुळे सगळीकडे ते आहेत. आणि जेव्हा ब्रह्माजी सृष्टी निर्माण करतात ना, तर चेतना रूपाने चराचरामध्ये ते येतात. म्हणजे चतुर्भुज नारायण रूपात
विष्णू म्हणजे आपल्या हृदयात असतात सजीवांच्या, तसेच चराचरामध्ये असतात. क्षीरोदकशाही विष्णू जे असतात ना ते. त्यामुळे ते सगळीकडे आहेत. फक्त काय आहे माहित आहे, सर्व आपण त्यांच्यामध्ये आहोत. मी त्यांच्या ठायी नाही. ह्याचा अर्थ काय आहे माहित आहे? आता एक राजा असतो बघा. हं. राजा कुठेतरी राजधानीत राहत असतो आणि त्याचे नियम, कायदे, त्याचं राज्य जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत बघा त्याच्या सिस्टम असतात. म्हणजे संरक्षण, पोलीस असतात, अ, आरोग्य यंत्रणा असते, रस्ते, पाणी असं सगळं पोहोचलेलं असतं आणि तो सगळ्याचा वर पाहत असतो, हो की नाही? पण ह्याचा अर्थ असा नव्हे, की राजा प्रत्येक अगदी बॉर्डरवरच्या पण प्रत्येक माणसाच्या घरात असतो का तो राजा? तो त्याच्या राजवाड्यात राजधानीमध्ये असतो आणि त्याने ती व्यवस्था लावून दिलेली असते. हं. तसा हे अर्थ आहे, की सारं काही कृष्णांचं आहे हां. आणि इकडे ही जी गोष्ट आहे ना, तिथं काय आहे माहिती आहे, एकदम माती खातो कृष्ण आणि म्हणजे बलराम वगैरेंबरोबर खेळत असतो, त्यांच्याबरोबर भांडतो आणि माती खातो. मग ते बलरामांचं लक्ष जातं आणि ते म्हणतात, "तोंडातनं माती काढून टाक." नाही म्हणतो, "मी नाही." म्हणतो, "मी आईला सांगणार." तो म्हणतो, "मी सांग, मी आईला काय बाबा घाबरत नाही." मग की नाही बलराम धावत-धावत जाऊन आईला येऊन सांगतायत, की "मैया, मैया." खूप छान भजन आहेत हां, ही तुम्ही ही भजन पण ऐका, की "तेरे लाला ने माटी खाई, यशोदा सुन माई." असं. मग हा की नाही यशोदा धावतच येतात. यशोदामाई आता माती पोटात गेल्यावर दुखणार पोटात म्हणून ते येतात आणि म्हणतात, "तोंड उघड." म्हणतो. उघडत नाही. मग परत नाही. असा करून बसलेला असतो. मग कसाबसा गिळतो आणि म्हणतो मग लगेच गिळल्यावर करून दाखवतो काय. मग त्या "बघ," म्हणतो, "माझ्या माती आहे का तोंडात?" आणि यशोदा तोंडात अशा बघायला सुरू करतात. त्यांना ना तिथे त्या दिसतात. हे खेळणारे गोप बालक, कृष्ण असं करत त्यांना आतमध्ये ना आपली पृथ्वी, आपल्या आकाशगंगा असं करत ब्रह्मांड आणि ब्रह्मांड एवढं काय-काय दिसतं असं रांगेत. म्हणजे आलं ना लक्षात त्यांच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. यशोदा सरळ चक्कर येऊन पडतात. हां, असं आहे की ते सर्वानुभूती आहेत. घ्या माताजी पुढची स्लाईड. पुढची स्लाईड घ्या माताजी. आता इथे आपण न्यूटन्स लॉ स्टडी करताना काय म्हणतो, की म्हणजे तो काय सांगतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पृथ्वीचा स्वतःचा एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. हां, मान्य आहे. मग ते त्यांना का सुचलं, तर सफरचंद पडताना दिसलं. पण ही एक रचना आहे बघा, की इथं त्यांनी तेच विचारलंय, की सफरचंद पडलं, फक्त ते खाली आलं कारण गुरुत्वाकर्षण फोर्स पृथ्वीकडे आहे म्हणून. म्हणून ते त्या दिशेला आलं. पण ही झाडं एका छोट्याशा बी-मधून बघा, आता आंब्याची कोय केवढी असते? एवढी-एवढी आकाराची आंब्याची कोय असते. पण त्यातनं होणारा वृक्ष केवढे-केवढे मोठे आंब्याचे एक-एक वृक्ष असतात बघितलंय ना तुम्ही डेरेदार. सावलीखाली बसले की असं छान वाटतं. हं, एका ह्याच्यात बीजामध्ये एवढी क्षमता असते. पुन्हा हे ग्रहगोल बघा, आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का? सूर्याच्या आता ह्या सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा आपण काढलेल्या आहेत आपल्या ह्याच्यात असतं बघा आपल्या पंचांगमध्ये वगैरे. त्यात तो कधी चुकतो का बघा? एवढं म्हणजे जेव्हापासनं आपल्याला माहीत आहे, हे सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर तुम्हाला असं काय वाटतं हे ऑटोमॅटिक असतं तर व्यवस्थित असतं का? त्याची व्यवस्था कुणीतरी लावली आहे. कुणाचा तरी कंट्रोल आहे. ते सगळं व्यवस्थित कोणीतरी करून आपल्याला ते जसंच्या तसं मिळालेलं आहे. मग ते कोण आहे सांगा? ती एक शक्ती आहे. शक्ती आहे तर शक्तीचा स्रोत असतो कुठेतरी. तो कोण आहे? हां, तर ते कृष्ण आहेत. छोट्या-छोट्या आता मी तुम्हाला सांगितलं ना, हे पाणी आता किंवा आपण अगदी तुम्ही गाय बघा आपली गोमाता ह्यांची सगळे ना, आता एक सिद्ध झालेले आहेत हे सायन्सने वगैरे. पुन्हा आपण जप करतो त्याचा होणारा बॉडीवरचा, आजूबाजूला तुमच्या त्याचा जो व्हायब्रेशन असतात, ह्याचे परिणाम वगैरे ह्याचे ना सायंटिफिक स्टडी झालेत. हं. मग ते आपल्याला ऑटोमॅटिक हे ज्ञान दिलं, हे सगळं निर्माण केलं ओंकारचं गुंजन वगैरे. ह्यात किती ताकद आहे. मग कोणी सांगितलं सांगा? हे सगळं हे बनवलंय आणि ते कृष्णाने अतिशय व्यवस्थित आपल्यासाठी ही रचना केलेली आहे त्यांनी. हं. हां. म्हणजे तो गुरुत्वाकर्षण फोर्स असू दे आणि आपण बघितलं ना कशामध्ये काय-काय आहेत ते. बलवानांचं बल आहेत. किती काय-काय आहेत. माताजी पुढची स्लाईड घ्या. चंद्र सूर्याचा प्रकाश आहे. हां, हां, वाचा माताजी.
9.5 तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांच्या पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. 9.8 ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाही वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हरे कृष्ण. हे बघा, हा आता 9.5 मध्ये ते काय म्हणतायत की त्यांच्या योग ऐश्वर्य आहे हे सगळं. मी सांगितलं ना, पराशक्ती आणि अपराशक्ती अशी कृष्णांच्या दोन शक्ती आहेत. मग अपराशक्तीमध्ये ना आपण येतो सगळी. आपला आत्मा आहे तो फक्त पराशक्ती मधला आहे, आध्यात्मिक. बाकी सगळं इथलं जे आहे ना, हे अपराशक्ती असते. मग ही जी पराशक्ती ही योग ऐश्वर्य आहे कृष्णांचं हे. हा, मग त्यामध्ये आहे ना हे सगळं निर्माण होत असतं. मग कसं आहे, कृष्णच सगळ्यांचे पालन पोषण करतात, कारण दिलंय त्यांनीच सगळं. आपण कारखाने काढतोच रे, कारखान्यांमध्ये आपण बनवतो, मान्य आहे. पण ते कच्चा माल म्हणजे जे काही इथं लागतं, इवन आपली मन बुद्धी अहंकार त्यांनी दिलंय. इंद्रियांचे स्वामी ते आहेत. हे पंच तत्वानी भरलेलं बनलेलं शरीर त्यांनी दिलंय. मग त्यामुळे सगळं त्यांनी दिलंय आणि सर्वव्यापी आहेत ते पण बघितलं. पण ते या अव्यक्त सृष्टीचा अंश नाही, ते फक्त उगम स्थान आहे. हा, आणि ज्याप्रमाणे आणि सर्व प्राणी आपण त्यांच्यामध्ये स्थित आहे, तेही बघितलं. कारण त्यांच्याच ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडाची रचना बघितली का, आपण त्यांच्यामध्ये स्थित आहोत. कारण ते म्हणजे प्रलय झाला की आत जातं सगळं. मग आता ते इथे वरच्या ह्याच्यात परत या, आपण त्यांच्यातच स्थित आहोत. त्यामुळे लक्षात एक पण ठेवा की हे सगळं आहे ना, हे आपण त्यांच्याकडनं घेतोय, हे सगळं त्यांचं जगत आहे. आपण वापरतोय ते गरजेपुरतं व्यवस्थित वापरायचं. कोणाला आपला त्रास होऊ नये असं. मग ना इथे वर काय म्हणतात की तरी सुद्धा या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. हा, तर ते असं का म्हणतायत, तर आता एक न्यायाधीश असतो बघा, तो एक जजमेंट देतो. हा, मग त्या जजमेंट नुसार कुणाला नुकसान भरपाई मिळते, कुणाला जमिनीतले हक्क मिळतात, कुणाला शिक्षा होते, कोण सुटतो निर्दोष, असं खूप काय काय होत असतं. मग ह्याचा अर्थ ते जे काय, जे एखाद्याला जमीन मिळाली त्याच्या वाटणीची काहीतरी, म्हणजे ती न्यायाधीश त्याच्यात फिजिकली हे नसतात बघा, त्यांनी ते न्याय दिलेले असतो आणि त्यांचा रोल म्हणजे ते तिथपर्यंतच. पुढचं तुमचं तुम्ही बघा, तसं असतं इथे पण. कृष्णाने हे सगळं करून दिलेलं आहे आणि एक स्वातंत्र्य पण आपल्याला मोठं दिलेलं आहे. मी काल म्हटलं तसं, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. तुम्ही काहीही कराल आणि कृष्णांना जबाबदार धराल असं होत नसतं. हम्म, ते आपण आपलं निभवून न्यायचंय. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणून ते तसं म्हटलंय. हा हा, वाचा माताजी. 9.8 संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. 9.9 हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. हे बघा हा, की ही जी आहे ना, आपण हे समोर दिसतंय ते महाविष्णू विस्तार आहे हा कृष्णांचा. तर ह्यांच्यामधूनच करोडो ब्रह्मांड बाहेर येतात, आत जातात. हे अविरत चाललेलं चक्र आहे. जेव्हा इथली सृष्टी म्हणजे आता पूर्ण झालेलं असतं, तेव्हा तेच विष्णू ह्यांना, शिवजींना सांगतात की प्रलय करा. शिवजी प्रलय करतात, सगळं हे होतं, मिटून जातं, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते. हे आहे ना अविरत चाललेलं चक्र आहे. आणि हे कुणाच्या इच्छेने होत असतं, तर म्हणजे ती बघा, माझ्याच इच्छेने ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि त्यांच्याच इच्छेने ती शेवटी प्रलय होतो. अविरत असं हे चक्र चाललंय. म्हणून मी काल म्हंटल ना, आपण खूप सूक्ष्मसे आहोत त्याच्या पुढे. त्यामुळे आपण जो आपल्याला वेळ मिळतो ना, हे जीवन मिळतं, हे मानवी शरीर मिळतं, ह्याची महत्व समजून घ्यायचं आणि त्याचा योग्य वापर करायचा. अर्जुनासारखं फोकस व्हायला आयुष्यात शिकायचं. शाळांमध्ये वगैरे खेळ, हे म्हणजे तुमचे अभ्यास हे व्यवस्थित करायचं. सगळ्याचा योग्य टाइमपास मध्ये ना
खूप वेळ नाही घालवायचा. वेळ मिळेल तर चांगली चांगली पुस्तकं वाचायची वगैरे. असं जो वेळ मिळालाय त्याचा सदुपयोग करायचा. जराशा स्वतःच्या खोल्या असतात त्या साफ करणे, झाडू मारणे, सदुपयोग करायला शिकायचा. आणि हे जे 9.9 आहे बघा, ते आहे ना हां, म्हणजे कृष्ण कशात आहे? मी हे आधी पण म्हटलेलं. ते कशाच्या कर्मांच्या बंधनात वगैरे कर्मबंधनं त्यांना नाही लागत. ते ह्या सगळ्यापासून तटस्थ आहेत. का आहेत बघा? कारण ते अनासक्त आहेत. हं. त्यांना त्यांची जी कर्म आहेत ना, ती आध्यात्मिकच कर्म आहेत, दिव्य. त्या लीला आहेत ना, त्या दिव्य आहेत. ते अनासक्त राहून करतात. त्यामुळे त्यांना कुठलंही बंधन लागत नाही, कर्मबंधन. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. 9.10 हे कोणत्या माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हां, ही म्हणजे कसं आहे, ही जी भौतिक प्रकृती म्हणजे आपण आता ही इथली, ही आहे ना अ, म्हणजे ती सत्व, रज, तम अशी आहे ती. तर हे जे आहे सगळं ही माया, ही भौतिक प्रकृती, ही त्यांच्या म्हणजे ते मायेचे गुलाम आपण आहोत. ते मायेचे स्वामी आहेत. हां, त्यांनी जसं सांगितलंय तसं इथे हे सगळं निर्माण होत असतं. म्हणजे कृष्णांच्या अध्यक्षतेखालीच चराचर प्राण्यांची निर्मिती होते. ती भौतिक प्रकृती करते हां. आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली वारंवार ही उत्पत्ती आणि संहार हे सुरूच असतं इथे. म्हणून हे जग आहे ना, हे चेंजिंग जग आहे. इथली परिस्थिती सतत बदलत असणार. कारण ती बनलीच तशी आहे. तिचं वर्णन कृष्णानेच अशाश्वत आणि दुःखालय असं केलेलं आहे. हां, त्यामुळे इथे सुरूच असतं. म्हणून दुसरा अध्याय ज्याला गीतेचं सार म्हणतात, त्यात कृष्णाने सांगितलं ना, की जीवनात सुख आणि दुःख ही हिवाळा आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, ऋतू हे येण्या-जाण्यासारखे आहेत. जसे उन्हाळा जातो, थंडी येते, थंडी जाते. उन्हाळा येतो तसं सुख-दुःख, सुख-दुःख अशी येऊन-जाऊन कधी कोणतरी जास्त वेळ टिकेल, कधी कमी वेळ असं. पण त्याने काय सांगितलं, "तू हे सहन करायला शिक" म्हणून आणि स्थिर राहा त्याच्यात. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा. वाचा माताजी. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. हे बघा हां, हे मात्र आहे. तुम्हाला ना प्रश्न पडेल म्हणजे मला पण पडायचा, बापरे! एवढे छान राम, एवढे छान कृष्ण समोर होते आणि त्या मंथरेला ते दिसले नसतील का? हे तर राम आहेत. म्हणजे ते राम आहेत हे माहीत नसलं, तरी त्यांची एक दिव्यत्वच असं आहे ना, की ते एवढे प्रेमळ आणि हे की का ह्या लोकांनी असं केलं असेल? आणि म्हणजे ह्याच्यात आता रामायणात झालं, की महाभारतात पण बघाल, तर इथे कृष्णाने सांगितलंय मानव सदृश्य रूपामध्ये ते जेव्हा अवतीर्ण होतात ना, तेव्हा बरेच लोक असतात, की जे त्यांना शिशुपाल, कंस जे त्यांचा उपहास करतात. कारण काय माहितीये, ते त्यांचं स्वरूप जाणत नाहीत. हां, त्यांचं हे जे दिव्य स्वरूप आहे ना, ते जाण्यासाठी आपल्याला भक्त असावं लागतं. आणि विदूर, कुंती म्हणजे माता कुंती, भीष्म ही अशी लोकं होती विदुरांची बायको हं. हे असे होते वसुदेव, देवकी, यशोदा, आनंद, की जे त्यांना ना त्यांच्या दिव्य स्वरूपात जाणत होते, मानत होते. त्यामुळे ते त्यांना ओळखू शकले. ते त्यांचे भक्त होते. जे नसतात ना त्यांना शेजारून कृष्ण गेले तरी ओळखणार नाही. असं असतं. त्याच्यासाठी आपल्याला भक्त व्हावं लागतं. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. मग आता वाचा मग त्याची. वाचा मग त्याची. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हरे कृष्ण.
हा हे बघा, जे असे मोहित झालेले असतात ना, म्हणजे ज्यांना कृष्णाच्या या दिव्य स्वरूपाविषयी, आत्मा आणि परमात्म्याच्या ज्ञानाविषयी, किंवा आपण परमात्मा सॉरी आपण आत्मा आहोत, गीतेचा पहिला पाठ लक्षात ठेवायचा, आपण शरीर नाही आत्मा आहोत, हे असलं काही ऐकण्यात, ते मानण्यात रस नसतो. आणि ती काही ह्या सगळ्यापासून बाजूलाच असतात. नास्तिकवादी मतांकडे, मी सगळं केलंय, मी आहेत म्हणून तुम्ही जगताय वगैरे, अशा प्रकारची ज्यांची मतं असतात ना, ती मोहित अवस्थेमध्ये असतात. म्हणजे त्यांची ज्ञान सत्य जाणून घ्यायची इच्छा नसते. मग त्यांच्या ना मुक्तीच्या आशा, त्यांची कर्म, हे आणि ज्ञान सगळं काही निष्फळ आहे. मग तुम्ही ते कितीही मिळवा, मग तुम्ही केवढेही मोठे व्हा, काही व्हा, कृष्णांचं म्हणजे कृष्ण म्हणतायत काय बघा, ते सगळं त्यांच्या दृष्टीने पूर्ण निष्फळ आहे. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हा एक मिनिट हा. हे ते जगाई मदाई आहेत हा. हे ते चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चरितामृतात त्यांची गोष्ट येते. दुष्ट अशी लोक असतात ते. आणि चैतन्य महाप्रभूंबरोबर बलराम बलराम नेहमी येत असतात. तुम्हाला मी सांगितलं ना, ते अनंत शेष आहेत. हा त्यांच्या म्हणजे कृष्ण ते कधी त्यांना सोडून राहत नाहीत कृष्णांना. मग ते नित्यानंद स्वामी म्हणून आले होते. हा तर ते काय म्हणतात नित्यानंद स्वामी, हरी म्हणा, हरी बोल, असं ते बंगाली भाषेतले सगळ्यांना हरी बोल म्हणत असतात. तेवढं फक्त म्हणतात, तर हे त्यांच्या डोक्यात खूप जोरात काहीतरी फोडतात आणि रक्त यायला लागतं. ते बघून चैतन्य महाप्रभूंनी ना, हा एक असा अवतार आहे कृष्णांचा की ज्यात कुठलंही शस्त्र उचललेलं नाही, फक्त भक्तीचा प्रसार केलेला आहे. हा हरिनामाचा, हरिनामाचा हरी बोल म्हणत असतात. सगळ्या भारतात त्यांनी हरिनामाचा प्रसार केला. मग आहे ना, पण त्या क्षणी ते म्हणजे भक्त ना नित्यानंद स्वामी त्यांचे, त्यांना एवढा राग येतो, एवढे ते बाटली की काहीतरी असं मोठ्याने फोडतात त्यांच्या डोक्यात आणि रक्त सुरू होतो खूप. मग ते धावून जातात त्यांच्या अंगावर मारायसाठी. नाही, सुदर्शन चक्र असं सोडत असतात. मग ना हे असतात ना नित्यानंद प्रभू, भक्त कसे असतात बघा, ते मध्ये जातात आणि म्हणतात, प्रभूजी तुम्ही त्यांना काय करू नका, तुम्ही ह्या अवतारात हे घेणार नाही आहात, शस्त्र धारण करणार नाही. त्यामुळे मग ते राग शांत होतो आणि मग ते काय हे सोडत नाहीत सुदर्शन चक्र. अशी ती गोष्ट आहे जगाई आणि मदाईची. ते पण नंतर सुधारतात हा मात्र. हा घ्या माताजी. तर अशी ही अज्ञानात स्थित लोक असतात, भक्तांना त्रास देणं वगैरे असंच. हा वाचा माताजी. 9.14 सततं कीर्तयन्तो मां यततन्तच दृढव्रतः नमस्तंशस्मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत, भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. परत आलं बघा इथे, महात्मा कोणाला म्हणायचं. महात्मा हा ड्रेस, तुमची प्रॉपर्टी, ह्याने नाही ठरत महात्मा कोण आहे. मागे पण आपण शिकलो. हा पण 9.14 श्लोक लक्षात ठेवा की महात्मे जन कोण असतात, जे सतत कृष्णांचं कीर्तन करतात. हा त्यांच्याकडे त्यांचा हा जो भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा, ती करण्यासाठी सतत मनापासनं दृढ निश्चयाने, हा आज उठतो म्हंटलोय मी 5 वाजता आणि नाही 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 आता उद्या उठायच्या वेळेला राहू दे, असं नाही. दृढ निश्चयाने प्रयत्न करतात आणि कृष्णांना वंदन करीत भक्तिभावाने त्यांची नित्य उपासना करतात. एवढेच व्याख्या आहे बघा, ह्यांना म्हणायचं महात्मा. आता तुम्ही ना नक्की आपल्या आजूबाजूला चरित्र खूप लोकांची तुम्हाला माहित आहे, ते तुम्ही टॅली करत चला. कोण असेल बरं ह्यातले महात्मा, ज्यांना अनासक्ती असते, ज्यांना संपत्ती वगैरे ह्याच्यात अशा गोष्टींमध्ये रस नसतो, कुणाच्या तरी पुढे जाणं, कुणाला तरी घालून पाडून बोलणं, कुणावर तरी विजय मिळवणं, असं नाही. महात्मे कोण आहेत बघा, जे सतत कृष्णांचं कीर्तन करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात, वंदन करतात कृष्णांना आणि भक्तिभावाने त्यांची नित्य उपासना करतात. हा चाल माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा माताजी. हरे कृष्ण.
मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. आता बघा ह्यात मग काय काय राहिलं, म्हणजे कृष्ण आपले काय काय आहेत बघा. त्यांना सोडून आपण काय जीवनात राहणार. हम्म त्यांना जेव्हा पूर्ण शरणागत राहू, म्हणजे कृष्ण जीवनात आहेत तर सगळं आहेत असं समजा. बाकी काही नसलं तरी कृष्ण आहेत ना आपल्या बरोबर तर सगळं आहे बघा. कारण ते काय काय आहेत बघा. ते माता आहेत, पिता आहेत, ह्या जगताचा आधार आहेत, पितामह. हम्म आणि ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखं कोण आहेत तर कृष्ण आहेत. शुद्धी, तर हरिनाम जप त्यांनी सांगितलं एकदा आपण अजामिळच्या गोष्टीत, ते एक तत्विक कोश सिद्धांत आहे तो भागवतम मधला. ते सांगतात ना विष्णूंचे पार्षद की ज्याने एकदा हरिनाम घेतलंय त्याची सुद्धा सगळी पाप दूर होतात. म्हणजे ते शुद्धी करतायत, ओंकार आहेत. ओम म्हणजे काय माहितीये, ओम म्हणजे कृष्ण आहेत आणि सगळं काही ओम मध्ये सामावलेलं आहे. हे जे ऑडिबल जे काही आहे ना ते ओम मध्ये सामावलंय. मग ओम मध्ये सामावलंय म्हणजे ते ओंकार आहेत, म्हणजे कोणामध्ये सामावलंय, त्यांच्यामध्ये सामावलंय. तसेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद तेच आहेत. हा आपण 15व्या अध्यायात ना हे छान परत बघू. पण त्यामुळे लक्षात ठेवा कृष्णांच्या पलीकडे काही नाहीये इथे. म्हणून कुंती मातेने सांगितलंय की एक मायेचा पडदा आहे फक्त आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये. तो जर का ज्ञानाने तुम्ही बाजूला केलात तर चराचरामध्ये तुम्हाला कृष्ण दिसणार. हम्म. हा हा श्लोक आहे ना माताजी, वाचाच तुम्ही. ह्याच्यात ना मी तुम्हाला म्हंटल होतं बघा, स्वर्ग प्राप्तीचे एक सोस असतो प्रत्येकाला ना. किंवा पुण्य लोक म्हणजे स्वर्गाचं सुख, स्वर्ग. तर हे आता स्वर्ग ही संकल्पना सांगितली आहे बघा इथे. हरे कृष्ण. 9.20 वेद्यात अध्ययना करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. 9.21 याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्म सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय भोगाने प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. हे बघा, तुम्ही वेदांचं अध्ययन करणारे वगैरे, इथे सोमरसाचे पान करणारे वगैरे, मग हे सगळे जे वेदांप्रमाणे सांगितलंय, तुम्ही जे त्याप्रमाणे वागताय वगैरे ना, तर तुमचं ध्येय जर का म्हणजे वेदांचं मूळ काय आहे तर कृष्णांशी नातं जोडणं. हा हे वेदांचं ध्येय असायला हवं की तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घेणं. ते सोडून जर का तुमचं भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे प्राप्त करणं आहे, किंवा आणि इथली भौतिक सुख झालीत की स्वर्गातली सुख माहित आहेत ती पाहिजेत, तर आहे ना अप्रत्यक्षपणे आपण म्हणजे आता एखाद्या देवाला जरी नमस्कार केला तरी कसं असतो त्याची पण निर्मिती कृष्णात मधून झाली आहे. त्यामुळे असं व्हाया, असं तिरकं जाऊन आपण कृष्णांपर्यंत तो आपला हे पोचलेला असतो. पण म्हणजे अप्रत्यक्ष झालं, प्रत्यक्ष नाही ते. हा मग जे असे जेव्हा लोक असतात ना जे स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात, मग ते जेव्हा पाप कर्मातून मुक्त होतात म्हणजे शुद्ध होतात, तेव्हा म्हणजे आता बाबा कुठलंही ह्याचं पाप कर्म शिल्लक नाही, तेव्हा ते पुण्यलोकात म्हणजे इंद्राचं पुण्यलोक म्हणजे स्वर्गाच्या इथे देव म्हणून जन्म म्हणजे जातात. हा स्वर्गात जातात आणि स्वर्गीय सुखांचा उपभोग घेतात. पण आता इथे बघा, हा ही सायकल खाली उतारावर आली परत वर चढली. इथं जायंट व्हील दाखवलंय, असं तुम्ही खाली येता परत इकडे वर जाता, परत खाली येता परत वर जाता. तर निरंतर चाललेलं चक्र असतं की नाही हे जायंट व्हील म्हणजे. मग सेम तसंच आहे ह्या स्वर्गाचं. तर तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचला, स्वर्गीय सुखांचा आनंद घेताय, पण जेव्हा तुमची पुण्य क्षीण होतात म्हणजे कमी होतात, तुम्ही स्वर्गात नाही राहू शकत. तिथला नियम आहे तुमच्याकडे भरपूर पुण्य असायला पाहिजे. मग परत पृथ्वीवर जन्म मिळतो, मनुष्याचा मिळतो, हा ती पुण्य जन्म गोळा करायला. मग परत इथे जन्म घ्यायचा, परत पुण्य गोळा करायची. आणि जर का तुम्ही परत म्हणजे पाप कर्मापासून मुक्त झालात, पुण्य भरपूर झाली, तर तुम्हाला
स्वर्गात जन्म मिळतो. असं हे त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. म्हणजे स्वर्ग सुद्धा तुम्हाला एकदा प्राप्त झाला आणि मी तिकडचंच झालो असं नाही. त्या देवी देवतांना पण त्यांचं पुण्य क्षीण झाल्यावर गोळा करायला पृथ्वीवर परत यावं लागतं. परत ते गोळा करायचे आणि वर जायचा असा नियम आहे. आणि हे बेसिक नियम आहेत सृष्टीचे, त्यात बदल नसतो. सगळ्यांना समान लागू होतात. ते देवी देवतांना पण तसे ते लागू आहेत. त्यामुळे तुम्हाला शाश्वत नाहीये ते. जसं कृष्णांचं धाम त्यांनी पैसे सुरुवातीपासून सांगतायत, की तिथे एकदा गेलो की परत नाही यायचं. ते शाश्वत धाम आहे. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि तुम्हाला ह्याच्यावरनं एक लक्षात आलं ना, की शुद्धी देणारे, मुक्ती देणारे ही कपॅसिटी बघा फक्त कृष्णांच्यात आहे, देवी देवतांच्यात नाही. वाचा माताजी. मोठा अध्याय हा जरासा. वाचा माताजी. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. हे बघा, इथल्या मायेने मोहित न झालेले जे महात्मे असतात ना, जे दिव्य म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थित असतात, ते कसे असतात बघा, भक्तीमध्ये पूर्ण युक्त असतात, कृष्ण भावनेमध्ये स्थित असतात. आणि ते कृष्णांना ह्या सृष्टीचं मूळ आदी कारण आहे हे जाणतात. म्हणजे कृष्ण आदी कारण आहेत, अविनाशी आहेत, पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणजे पुरुषांमध्ये उत्तमम असे कोण आहेत, तर कृष्ण आहेत, हे ते जाणतात. हम्म तर म्हणून तर ते असतात महात्मेजन. ते नेहमी ना ह्याच्यात म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थित असतात. हे समोर आहेत हे माधवेंद्र पुरी आहेत. तर ते एकदा वृंदावनात जातात. ते असे कृष्ण भावनामध्ये असतात, कायम शुद्ध भक्त. आणि ते ना भूक लागली तरच थोडसा काहीतरी खायला बघायचे. नाहीतर ते नेहमी कृष्णाच्या भजनात तल्लीन असायचे. मग ते असेच एकदा वृंदावनात जातात आणि असं काठी एका सरोवराच्या कशाच्या तरी काठी हरिनाम कीर्तन करत बसलेले असतात. मग एक मुलगा येतो आणि म्हणतो, हे माझ्या मैयाने तुम्हाला ना दूध दिलंय. तो बघा, तो मातीच्या तांब्यातनं घेऊन येतो. मग ते म्हणतात, ठीक आहे, तू कोण, तुझं नाव तर सांग. तर म्हणतो, माझं नाव कान्हा आहे म्हणून, आणि नंदाचा माझा मुलगा आहे मी. तर तो निघून जातो. हे काय भजनात तल्लीन असतात. मग नंतर म्हणतात, कोण बरं असेल हा मुलगा, ज्याला आधी कसं कळलं की मी इथं आलोय आणि मी काही खाल्लेलं नाही. मग ते काय ते दूध ग्रहण करतात. आणि मग नंतर त्यांना ना स्वप्नात कृष्ण तोच छोटासा मुलगा येऊन दर्शन देतो आणि सांगतो की इथं ना ते एक जागा सांगतात की इथं तू जरासं मातीचं म्हणजे जरासं जमिनीच्या खाली ना म्हणजे त्यांचा अर्चविग्रह असतो, मूर्ती असते अर्चविग्रह, की तुम्ही आहे आणि मला ना तिथल्या त्या काटेरी वृक्षांचा वगैरे त्रास होतोय, तुम्हाला तिथून बाहेर काय. मग हे तिथल्या लोकांना सांगतात, आजूबाजूच्या घेऊन त्या ठिकाणी जातात. आणि तिथं त्यांना तो हे मिळतो, म्हणजे असते कृष्णांची मूर्ती. कुठे आहे बरं, मला आता जरा नाव विसरायला झालं. ती मूर्ती आजही आहे कुठल्या तरी मंदिरात. माताजी तुम्हाला माहित आहे काय, श्रीनाथ की कुठेतरी असेल माझ्या मते. नाही माहिती. तर ती मी विचारून सांगते. माधवेंद्र पुरीनी स्थापन केलेली माझ्या मते श्रीनाथला आहे ती मूर्ती. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर असेही महात्मे असतात आणि अशी त्यांची नाती असतात बघा कृष्णांबरोबर. वाचा माताजी. 9.22. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचे रक्षण मी करतो. हरे कृष्ण. हे बघा, म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की कृष्णाच्या भक्तीत माताजीने माझा आजपर्यंत एक पण मला फायदा सांगितला नाही. असं आपल्याला सवय लागली की आपण ना सगळ्यातच का कोणाच ठाऊक असं नव्हतं. आपले पूर्वज वगैरे ते ना खूप छान होते. आपण ना सगळ्यात व्यवहार बघायला लागलोय. माझा काय फायदा, मला काय मिळणार, असं काही करायला लागलो तरी आपण ना व्यवहार बघायला लागलो. एखाद्याला छोटस काहीतरी आपण दिलं तरी बघा, त्याने देताना मला तेवढं चांगलं दिलं नाही असं. तर तसे महात्मे नसतात बाळांनो.
पण तरी पण कृष्णाने जिथे सांगितलंय त्यांना कृष्णांकडून काहीच नको असतं. त्यांना म्हणजे ना जरा तुम्ही लवकर आलात तर मी तुम्हाला एक ते सांगितलं ना दामोदर अष्टकम, ते ज्यांनी रचना केली आहे ना त्यांनी त्यात सांगितलंय की वरम देव मोक्षम ना मोक्षावधीम वा, म्हणजे न चाणणे व्रणेह वरेशादपीह, म्हणजे मला काहीच नको, मुक्ती नको, वैकुंठ नको, स्वर्ग लोक काही नको, मला फक्त तुमचं रूप मनात राहू दे, असे असतात महात्मे. पण मग म्हणून कृष्ण पण तेवढंच प्रेम, त्यांनी काय सांगितलंय बघा, की असे आनंद भक्तिभावाने जे लोक कृष्णांच्या या दिव्य स्वरूपाचे चिंतन म्हणजे मनात नेहमी विचार उपासना करतात ना, त्यांच्या गरजा कृष्णच पूर्ण करतात आणि त्यांचं रक्षण पण कृष्ण करतात. तर मगाशी सांगितलं ना नित्यानंद प्रभूंना, पुन्हा इकडे हे सुदामा आहेत बघा, आपण बघितली ना सुदामांची लीला. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. एवढं भरभरून प्रेम दिलं सुदामांना. हा वाचा माताजी. हे कोणते जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा म्हणजे आता तुम्ही असं समजा की तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घालण्याऐवजी एखाद्या पानाला घालताय, पण ठीक आहे, पानाला घातलं तरी कुठेतरी खाली ह्याच्यापर्यंत मुळावर पडतंय असं आपण समजू. तर त्यामध्ये ती कुठून तरी असं मी सांगितलं ना लांबचा मार्ग घेऊन असा तरी जाते कृष्णांपर्यंत, पण ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते, जराशी चुकीच्या. हम्म हा घ्या माताजी. तुम्ही भगवंतांकडे ना जायचं असेल म्हणजे तुम्ही आहेत आपल्या घराण्याचे रीतिरिवाज असतात, आपले रोजचे म्हणजे ग्रामदैवत असतात वगैरे, अशांकडे ना हे सगळं ही कृष्णाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे, सेवा म्हणून करा नक्की. पण त्या दैवतांकडे मागताना ना हरिभक्ती मागा. आता नवरात्र सुरू आहे ना, माता दुर्गा, मी सांगितलं ना देवी जगत आहे हे सगळं, इथले प्रमुख त्या आहेत, हा लक्षात ठेवायचं. त्या मायेने सगळ्यांना पाप पुण्याचं सगळ्यावर लक्ष असतं, ते व्यवस्थित फळ देत असतात. तर ना माता भवानींकडे आपल्या पार्वती मातेकडे मागताना एकच मागा की मला हरी भक्ती दे. ते करू नका असं नाही, ते करा, ही कृष्णाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि प्रेमाने करा, सेवा म्हणून करा त्यांची, पण मागताना मात्र हरिभक्ती मागा. माताजी आम्हाला स्क्रीन दिसायचं बंद, हा आला आला. ओके घ्या पुढची स्लाइड घ्या. आता हे पण ऐक, खूप इंटरेस्टिंग आहे, हा वाचा माताजी. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हे बघा, हा हे किती सिंपल नियम आहेत बघा, स्ट्रेट फॉरवर्ड नियम आहेत, जशाच तसे. हा म्हणजे तुम्हाला आता इथं कोणी सांगितलंय का कृष्णानी ते तुम्ही करू नका, किंवा ते सगळं म्हणजे कुठलं स्वातंत्र्य आपण बाहेर शोधतो ते पण नाही कळत मला गीता शिकल्यापासून. बघा हा, की त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही ज्याची पूजा करायची ती आपली मर्जी आहे, तुम्ही कुणाचीही करा, पण कसं असतं नियम सांगितलेले आहेत. गीता म्हणून तत्वतः आपल्याला काय आहे, आपण काय आहेत कृष्ण सांगतात. जर का देवतांची पूजा कराल तर देव लोकांमध्ये जाल. पित्रांची पण करतात ना, पितृन लोकांची कराल तर तुम्हाला पुढे पितृलोकात जन्म मिळणार. भूताभितांची करत असाल तर तुम्ही पुढच्या जन्मी भूत वगैरे ती योनी मिळणार. हा आणि जे कृष्णांची पूजा करतील ते कृष्णांच्या धामात जाणार. लक्षात ठेवा हा नियम. त्यामुळे आपलं आपण ठरवायचं असतं की आपल्याला कुठं जायचंय. घ्या माताची पुढची स्लाइड, लक्षात ठेवा फक्त हा हा नियम आणि काय सांगितलं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा श्लोक आहे ना, माइलस्टोन श्लोक असल्यावर काय गीतेचा 9.26 पाठ होणारच आता ऐकून ऐकून. वागा पण तसं. हा वाच वाचा माताजी. हरे कृष्ण. 9.26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तपुरुतं अश्नामि प्रयत्तात्मनः. जरी एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ
अथवा पाणी अर्पण केले तर ते मी त्यांचा स्वीकार करतो. हरे कृष्ण. हा म्हणजे बघा, इथं कृष्णाने काय सांगितलंय की तुम्ही हा देऊ शकत असाल तर द्या, त्याच्यात काही प्रश्न नाही. आता त्यांनी किती छान नैवेद्याचं ताट तिथे ठेवलंय बघा, ते द्या. पण नाही देऊ शकताय तुम्हाला, बाबा वेळ नाहीये, हा, पण माझी काहीतरी द्यायची इच्छा आहे, तर कृष्ण केवढ्याने तृप्त आहेत बघा. फक्त पहिल्या नंबरला पत्रम. पत्रम म्हणजे इथं ना तुळशीचं पान धरायचा, कृष्णांच्या चरणावर तुळशी पत्र. हा, तुळशी ही खूप पवित्र आहे आणि कृष्णांना अत्यंत प्रिय आहे. आणि गळ्यात पण ते वैजयंती माला घालतात आणि चरणांवर त्यांच्या तुळशीपत्र वाहायचं. तर ते दिलं तरी ठीक. मग फूल वाहिलं एखादं तरी बास आहे. हा, फळ दिलात तरी ठीक आहे. आणि पाणी, एवढं. पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं जरी अर्पण केलं ना तरी चालेल, किंवा ह्यापैकी एखादं काहीतरी. पान म्हणजे तुळशी पत्र, फूल, फळ, पाणी, ह्यापैकी तुम्हाला जे जमेल तरी ते त्याचा स्वीकार करतील. पण ते कसं द्यायला पाहिजे? प्रेम आणि भक्तीने. प्रेम आणि भक्ती नसली आणि 56 भोग जरी नेऊन ठेवलात तरी कृष्ण असे बघणार पण नाही. कारण त्यांना कशाची गरजच नाही. ते फक्त ते त्यांच्या भावाचे भुकेले आहेत, ते त्यांच्या भक्तांकडेच आकर्षित होतात. हा, त्यामुळे तुम्ही जेव्हा हे पैकी काही द्याल तर प्रेम आणि भक्ती हवी. त्यामुळे हा श्लोक लक्षात ठेवा. हा, 9.26. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे बघा, काय द्याल तुम्ही प्रेमाने? प्रेम आणि भक्तीने. हा, हे लक्षात ठेवायचं. तुळशीचं पान, कुठल्याही प्रकारची फुलं, फळ. फळ देताना ना लक्षात ठेवायचं की आपण खूप प्रेमाने, खरं तर आणल्या बाजारातून कच्चे केळी असताना किंवा कच्ची पपई असं नेऊन ठेवतो. हा, तर जनरली ती थोडीशी वाट बघायची, चिरून, किंवा आपण खाऊ ना जेव्हा योग्य ते गोड होईल आणि पिकेल तेव्हाच आपण खातो ना, मग तेव्हाच कृष्णांना पण द्यायचं. हा, प्रेमाने आत्ता आणलंय आणि कच्चीच केळी नेऊन ठेवली असं नका करत जाऊ. जेव्हा आपण ती खायच्या योग्य स्टेज असते ना तेव्हा ती फळं द्यायची. आणि पाणी पाणी ठेवाल. आणि एक लक्षात ठेवा, कृष्णांना काही अर्पण करताना ना खाण्याचं आणि जल त्यात तुळशीचं पान ठेवायचं असतं, नाही तर ते त्याच्यात तो म्हणजे तुलसी महाराणीला दिलेला त्यांनी हे आहे की तुलसी पत्र ठेवल्याशिवाय ते कशाचाही स्वीकार करत नाही. तो त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे त्यांना मिळालेला हे आहे, तो एक आशीर्वाद. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. बघा, प्रेमाचे भुकेलेत. शबरीने फक्त प्रेमापोटी चव घेऊन घेऊन उष्टी करून बोरं दिलीत. मग उष्टी द्यायची होती का तिला? गोड बोरं द्यावी एवढीच तिची भावना होती. आणि ती भावना त्यांनी ओळखली की नाही, त्यांनी सगळी बोरं खाल्ली. हा, सुदाम्याचे पोहे ते पण घेतले. इकडे ह्यांनी एक फूल दिलं होतं गजेंद्रानी. आणि फक्त ते भजन गेल्या जन्मातलं त्यांना तेव्हा आठवतं आणि ते सुरू करतात गायला. तेवढ्यावर कृष्ण धावत आले की नाही. तर ते भावाचे भुकेले आहेत. प्रेमाने हे सगळं दिलं होतं ह्या भक्तांनी. तर त्यांनी पण त्यांचं प्रेमच बघितलं. नाही म्हटलात तरी किती हजार वर्ष ह्या शबरी माता वाट बघत असतात. आणि त्यांच्या गुरुनी सांगितलेलं असतं की शबरी, मी जातोय भगवंतांकडे. म्हणजे ते जेव्हा म्हणजे जातात तेव्हा. आणि पण म्हणतात, शबरी एक दिवस लक्षात ठेव की तू अशीच सेवा करत राहा. एक दिवस भगवंत तुला शोधत तुझ्याकडे येणार, तुला भेटायला. आणि शबरी तेव्हा लहानच म्हणजे तरुण असते. आणि जेव्हा गुरूंवर इतका विश्वास असतो की रोज सकाळी उठून सगळं करत असते. मस्त झाडलोट, दारात फुलांचं हे घालणं, म्हणजे पाय ठेवायला विष्णूंना. आणि रोज तशी जाऊन फळं गोळा करून आणत असते. असं करत करत शबरी म्हातारी होते. सगळे आजूबाजूच्या हसत पण असतात, पण शबरीचा गुरूंवर ठाम विश्वास असतो. आणि बघा, प्रत्यक्ष भगवंत तिला भेटायला येतात. छान आहे रामायणातली ती गोष्ट. त्यांच्या थोड्या भक्तीविषयीच्या चर्चा आहेत, त्या पण ऐका. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे कृष्णाने फक्त त्यांचं प्रेम बघितलं. आता ना तुम्ही प्रसाद म्हणजे काय बघा. हा, तर 2 मिनिटात सांगते ना. आपण घरात जे काही बनवतो की नाही, ते आपण बघितलं बघा, पाप लागतं. तुम्ही कृष्णांना नाही अर्पण केलात तर का लागतं ते पण सांगितलं की ह्या
हे सगळं कुणी दिलंय आपल्याला? कृष्णाने दिलंय. त्यामुळे एक नम्रता हवी, की त्यांना अर्पण करून, प्रणाम करून, नमस्कार करून खातो. दुसरं काय माहितीये, आपण अंघोळ वगैरे करताना गरम पाण्याने करतो ना, मग पाईपमधले वगैरे किडे, छोटे-छोटे सूक्ष्मजीव मारले जातात. पालेभाजी वगैरे सुद्धा सजीवच असते ना, जीव असतो त्यांच्यात, ती वाढत असतात. अशा छोट्या-छोट्या हे लागतात आपल्याला, हे अन्न शिजवताना पाप. त्या पापातून पण मुक्ती मिळते, जर का तुम्ही ते कृष्णांना अर्पण करून खाल्लात तर. म्हणून आपण शिकत आलोय दुसऱ्या अध्यायापासून, की ही कर्मफळं का कृष्णांना अर्पण करायची? मग आपण त्याच्या बंधनात अडकत नाही. मग घरात जेव्हा तुम्ही काहीही जे काय आणाल ना, ते थोडंसं नातं कृष्णांशी आपलं जोडून घ्यायचं. त्यांना दाखवायचं नवीन वस्तू. त्यांना पण आवडतं ना बघायला. आणि जो शिजवता ना अन्न, ते कृष्णांसमोर नैवेद्य म्हणून नेऊन ठेवायचं. एका प्लेटमध्ये ठेवायचं. नैवेद्य भरतो तसा नैवेद्य. त्यांना दही-भात वगैरे आवडतो खूप. आणि त्याच्यावर मात्र ना तुळशीचं पान ठेवायला हवं त्या ताटात. तरच ते ग्रहण करतात हां. पाणी ठेवायचं प्यायला. आणि त्यात पण तुळशीचं पान टाकायचं आणि मग एक ना म्हणजे ते खोली बंद करायची तिथे नेऊन ठेवून आणि बंद करायची खोली आणि एक 5-10 मिनिटानंतर ना परत त्या खोलीत जायचं आणि काय करायचं असतं, तुम्ही भाजी ज्या भांड्यात असते ना, ती प्रसादातली म्हणजे नैवेद्याच्या ताटातली भाजी त्या भात त्या भांड्यांमध्ये परत काढायचा. म्हणजे तुमच्या फॅमिलीतली सगळी जणांना तो प्रसाद म्हणून खायला मिळतो. मग ते जे तुम्ही बनवलं तो प्रसाद बनतो आणि तो सगळ्यांच्या पोटांमध्ये जातो आणि प्रसाद ग्रहण करण्याचे खूप फायदे असतात. आलं ना थोडक्यात सांगितलं. अशा प्रकारे नैवेद्य दाखवावा आणि म्हणजे सगळ्या कुटुंबाला तो प्रसाद मिळतो खायला. हं. ते काय म्हणतात बघा, प्रभुपाद स्वामी काय म्हणतात माहिती कृष्ण अभक्ताच्या हातून काही स्वीकारत नाही. त्यामुळे तुमची प्रेम आणि भक्ती हवं. तुम्ही जे काय द्याल ते त्यांना मान्य असतं. प्रेम आणि भक्तीने. हां, खरं. शाकाहारी हां, मुख्य म्हणजे आणि विना कांदा लसणाचं. कांदा लसूणवाले कृष्ण खात नाहीत काय. त्यामुळे एवढं 2 सोडून जे काय द्याल, पत्रम, पुष्पम, फलम, तोयम पण बास आहे. जे काही आपण खातो ते नक्की द्या त्यांना. तर ते प्रेम आणि भक्तीनेच. त्यांनी नाहीतर प्रेम आणि भक्ती नसलं तर ते का घेतील? त्यांना नाही अन्नाची गरज आपल्या. हां. ते आत्माराम म्हणतात. म्हणजे ते म्हणजे पूर्ण आहेत स्वतःमध्ये, पूर्ण पुरुषोत्तम आहेत. हां, घ्या माताजी. तर तुम्हाला ह्या सगळ्यासाठी ना भक्त व्हावं लागणार. भक्त व्हायचं म्हणजे कुठं जायचं नाही. जिथं आहात तिथून स्वतःशी कृष्णाला जोडून घ्या. मन शुद्ध होतं बघा. प्रसाद का खायचा असतो? मन शुद्ध होतं, भक्तीत पुढे जाता आणि हे पण सगळे रिसर्चमध्ये झालेलं आहे, की आपल्या ह्या अशा आहाराने ना आपल्या मेंदूच्या सूक्ष्म पेशी असतात, ज्या आपल्या अभ्यासासाठी वगैरे आपल्याला खूप मदत करतात. त्या विकसित होतात. एकाग्रता वाढते आपली. असे बरेच फायदे असतात. त्यामुळे म्हणजे मन शुद्ध होणे, भक्तीत पुढे जाणे. ब्रेन तुमची कपॅसिटी वाढते. लक्षात ठेवण्याची, एकाग्रतेची, रिकॉलिंगची, आठवण येण्याची असं. हं. मग घ्या त्याची पुढची स्लाईड. त्यामुळे मंदिरात जरी गेलात ना कधी इस्कॉनच्या वगैरे प्रसाद असतात बघा. आवर्जून घ्या तुम्ही. वाचा माताजी. हरे कृष्ण 9.27 यत्करोषि यदश्नासीस् यजुहोसि ददासि यत्तपस्सि कौन्तेय यत्कुरुषो मदर्पणम्. हे कोणत्या, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हां, आता मी तुम्हाला सांगितलं ना, ते छोट्या-छोट्या गोष्टी अनावधानाने चालताना आपल्याला चपलाखाली आपल्या कितीतरी किडे-मकोडे येत असतात. साफ-सफाई वगैरे करताना आपण किती काय-काय हे करत असतो वगैरे. अशा जीवन जगताना छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या हातून होऊन जातात. नकळत होतात हां. मग त्यामुळे आहे ना, त्याचं आपल्याला पापाचं म्हणजे त्या कर्मबंधनाचं पापाचं फळ लागू नये, अडकू नये आपण म्हणून आहे ना, आपण हे सारं म्हणजे जेव्हा तुमच्या हातून म्हणजे चुकून किंवा नकळत होत असतात या गोष्टी. मुद्दाम आपला हे नसतो त्रास द्यायचा. मग त्याच ह्याची बंधनं आपल्याला लागू नयेत म्हणून आहे ना, आपण लक्षात ठेवा, की हे सगळं आहे ना, आपण जे खातो, जे हवन करतो, दान देतो, हे सगळं तप करतो. कृष्णांना अर्पण करायला हवं. हां. आणि मुख्य म्हणजे
यज्ञाचे भोक्ताच कोण आहेत तर कृष्ण आहेत. हा, भोक्तारम आहेत ते यज्ञ तपसा. घ्या माताजी पुढे. त्याशिवाय त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. वाचा मग. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाचेही पक्षपात करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. बघा, हे मी सांगितलं ना, ते सगळ्यांविषयी सम आहेत. सगळ्यांचेच बीजप्रदाता पिता आहेत. त्यांना असं तुम्ही हे नाही केलं तर मी चिडणार, ते नाही मी केलं तर मी रागवणार, अशी कृष्ण नाहीये. ही भक्ती आहे, हा भागवत धर्म आहे. इथे फक्त प्रेमाची देवाणघेवाण असते. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, ते ते सम आहेत सगळ्यांविषयी. ते कोणाचा द्वेष करत नाहीत, कोणाशी कसला पक्षपात करत नाहीत. सगळेजण त्यांना सारखे. फक्त जे त्यांचे भक्त आहेत ना, त्यांच्या ठायी म्हणजे ते कृष्णांमध्ये ते कृष्ण भावना भावित असतात. ते सगळ्यांमध्ये कृष्णांना बघत असतात. तसं कृष्ण पण त्यांना अत्यंत प्रेमाने वागवतात. जसं हनुमानांना, सुदाम्याला तसं. त्यांचं त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणते? निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. हरे कृष्ण. बघा, इथे भक्त प्रल्हादांची गोष्ट आहे. तर कृष्णाला अजूनही बघा, कृष्णाने मुद्दा सोडलेला नाहीये. उठ आणि शस्त्र घेऊन लढच म्हणतायत ते. तुझं कर्तव्य आहे ते. तर असे जे असतात ना शुद्ध भक्त, आता आपण बघितले ते सदाचारी लवकरच काय होतात? सदाचारी धर्मात्मा होतात आणि शाश्वत शांती प्राप्त होते. हा गीतेचा महिमाच आहे की 18 दिवसाचा जरी क्लास केलात ना तुम्ही, की तुम्ही बघा तुम्हाला किती शांती प्राप्त होते. तर त्यामुळे कृष्णाला ते हे करतायत की उठ आणि निर्भय हो, घोषणा कर की कृष्णांच्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. इथे भक्त प्रल्हादांच्या बाबतीत पण आपण ती गोष्ट नंतर पूर्ण डिटेल बघणार आहोत. कसा असतो तो हिरण्यकश्यपू आणि देव सुद्धा घाबरत असतात. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. 9.32. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. आहे बघा, ह्या कृष्णांची आपल्या ह्याच्यात म्हणजे गीतेमध्ये ही बेसिक ज्ञान दिलेलं आहे बघा, की तुम्ही कोणही असा त्याचा काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घ्याल ना, परमगती म्हणजे कृष्णांशी जोडलं गेलात की कृष्णांचं धाम, हे तुमचं कृष्णांशी नातं तयार होणं, हे सगळं होऊ शकतं. काहीही मध्ये येणार नाही. तुमच्याकडे किती पैसा, तुम्ही समाजाच्या कुठल्या म्हणजे विभागातल्या स्त्री पुरुष काही मध्ये येणार नाही, जर का तुम्ही कृष्णांचा आश्रय पूर्ण शरणागती घेतलात. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे तुम्ही स्त्री आहात म्हणून तुला हे करता येणार नाही वगैरे असं काही नाही. घ्या. वाचा माताजी. हरे कृष्ण. 9.34. मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरु मामे वैशेषि युक्त महात्मनं परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्यावर तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, आवाज नाही येत तुमचा. सॉरी, मी म्यूट केलाय. आमच्या इथे ना मागे आवाज सुरू आहे, तुम्हाला डिस्टर्ब होतंय काय? तुमचा आवाजच नाही आला माताजी, म्हणून मी तुम्हाला बोलले. तुम्हाला अजून एक आवाज येतोय का? आमच्या इथे ना मागे असा मोठा आवाज सुरू झालाय. नाही नाही, तुमचाच आवाज येतोय माताजी. हो, मग सांगते. तर हे बघा, हा श्लोक आहे ना पाठ करायचा, विसरायचा नाही. हा जसाच्या तसा
18व्या अध्यायात रिपीट झालेला श्लोक आहे. गीतेसारख्या पुस्तकात म्हणजे ग्रंथात एखादा श्लोक रिपीट झालाय म्हणजे तो किती महत्वाचा आहे बघा. तर हे जीवन असायला हवं आपलं, की एवढ्या गोष्टी मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मनाम मत परायण. म्हणजे आपले मन सदैव कृष्णांच्या चिंतनात युक्त करा, म्हणजे जोडून घ्या. कृष्णांचे भक्त व्हा, कृष्णांना नमस्कार करा, कृष्णांचं पूजन करा. त्यामुळे आपण निश्चितच कृष्णांना प्राप्त करू शकू. हा 4 गोष्टी सांगितल्यात की कृष्णांचं चिंतन करा, कृष्णांचे भक्त व्हा, त्यांना पुन्हा वंदन म्हणजे नमस्कार करा, त्यांचं पूजन करा. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. झाला आता आपला श्लोक. आपण जरा रिव्हिजन बघू. कृष्णांना आपण प्रेमाने काय देऊ शकतो? तुळशीचं पान, फूल, फळ आणि जल. पण कसं द्यायचं? प्रेम आणि भक्तीने, तरच स्वीकार करणार, नाहीतर नाही. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हे 9.26 आणि 34 एवढे श्लोक पाठ झाले तर बघा. हा कसं आहे ना, हे गीतेचे म्हणजे महत्वाचे श्लोक आहेत खूप. हा भक्ती योग शिकतोय आपण. भक्ती काय आहे ते सांगतात बघा. ओके माताजी घ्या पुढची स्लाईड. ओके झाला आपला अध्याय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके माताजी बघा आहे काय शिल्लक, नाही तर रेकॉर्डिंग स्टॉप करा.